आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खायव. आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खायव. अक्षय तृतीयेचं गाणं आहे, अक्काजीचं गाणं. आठवलं का? चला तर मग बनवूयात अक्षय तृतीयेला स्पेशली बनवले जाणाऱ्या सांजोऱ्या. बघूयात रेसिपी. आता काय केलं तर कढई ठेवली, कढईत टाकलं अर्धा चमचा तूप. आता या तुपात आपल्याला टाकायचं आहे 2 वाटी रवा. आता यापासून काय बनवते मी, तर जे सांजोरीच्या आतमध्ये भरलं जातं त्याला आम्ही मोहन म्हणतो, जे सारण असतं ते बनवायचं आहे. आता काय करायचं, तुपात टाकायचं या 2 वाटी रवा आणि त्याला छान भाजून घ्यायचं. छान भाजून घ्यायचं म्हणजे काय शिऱ्यासारखं खूप भाजायचं नाही बरं का, अगदी थोडं भाजायचं आहे, 10 मिनटं भाजायचं. फक्त याचा रंग बदलू द्यायचा आहे आपल्याला. बघा छान रवा भाजला गेला. आता याला गार होण्यासाठी मी गॅसवरून बाजूला करते. आता याला गार होऊ द्यायचं आहे, लवकर गार व्हावं म्हणून मी काय करते, तर याला आता चाळत जाणार आहे. चाळत चाळत आपल्याला रवा छान गार करायचा आहे. बघा आता रवा छान गार झालेला आहे. याच्यात टाकायचं आहे आपल्याला गूळ. आता मी गुळाच्या सांजोऱ्या करते म्हणून मी टाकते गूळ. जितका रवा घेतला तितका आपल्याला साखर किंवा गूळ घ्यायचा असतो. तर मी यात घेतलेला आहे 2 वाटी गूळ. थोडा 2 वाटीला कमी घेतलेला आहे, कमी गोड आवडतं म्हणून. तर बघा आता काय करायचं, गूळ आणि जो भाजलेला रवा आहे याला छान एकजीव करायचं आहे. आपल्या हातानेच करायचं आहे म्हणजे छान होणार आहे. बघा याला थोडा वेळ लागतो कारण की गुळाचा आपल्याला यात खडा राहू नाही द्यायचा आहे, अगदी एकजीव करायचं आहे. जर लम्स राहिले, थोडा खडा राहिला तर काय होईल, तर सांजोरी लाटताना ती फुटेल. बघा जर करताना मिक्स नाही झालं तर काय करायचं, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. आता काय केलं तर थोडी साय आणि दूध मिक्सरमधून काढून घेतलं होतं, ते याच्यात टाकलं. का तर छान मऊ लुसलुशीत व्हायच्यात, जास्त ओलं नाही करायचं. ह्या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी करायची. आणि आता काय करायचं, हे सांजोरीचं मोहन एका छान स्टीलच्या डब्यात, कुठल्याही डब्यात काढून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं. मी हे का केलं तर का रात्री मोहन करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जर सांजोऱ्या केल्या तर अगदी छान सांजोऱ्या बनतात म्हणून. आता हा डबा ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी काय केलं तर कढईत घेतल्या 2 वाटी मैदा आणि थोडासा रवा. आता त्यात टाकलं तेल. तेल टाकलं मोहनासाठी, म्हणजे सांजोऱ्या मऊ व्हायला पाहिजे म्हणून. आता तेल टाकल्यानंतर काय करायचं, तर छान एकजीव करत जायचं, मिक्स करत जायचं. हातानेच आपल्याला त्याला छान कालवत जायचं आहे. हातावर असं घसरत किंवा घासत घ्यायचं आहे म्हणजे छान पूर्ण रव्याला आणि मैद्याला तेल लागणार आहे. आणि ज्या सांजोऱ्या बनणार आहेत त्या बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी छान अशा मऊ लुसलुशीत होतील. बघा आता काय केलं तर थोडं थोडं पाणी करून आपल्याला टाकत जायचं आहे. पाणी हळूहळू टाकायचं जेणेकरून आपला मैदा जास्त पातळ किंवा सैल भिजला नाही जाणार. अगदी छान पोळीचा गोळा मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट असं आपल्याला याला मळत जायचं आहे. बघा किती छान पद्धतीने मैदा भिजला गेलेला आहे, अगदी इझिली तो मऊ होतोय. काय करायचं आता पुढे, तर काय करायचं, गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे लाट्या करून घ्यायच्या आहेत या मैद्याच्या. 2-3 लाट्या करून घ्यायच्या आहेत. मग मी तुम्हाला दाखवते की सांजोरी कशी भरली जाते. आता सांजोरी भरणं म्हणजे काय कुणाचंही काम नाही बरं का. अगदी प्रोफेशनल जो असतो ना, ज्याला जमतं, स्किल, ज्या आपल्या आजीबाई असतात, आई असतात, त्यांना अगदी सोप्या पद्धतीने जमतं बरं का हे. काय केलं तर ती जी सांजोरीचा गोळा होता त्याचं बाऊल केलं आणि त्यात आता जे रात्री बनवून ठेवलेलं मोहन होतं ते अशा पद्धतीने भरलं. बघा काय स्किलचं काम आहे, कलाचं आहे बरं का सांजोरी बनवणंही. कारण की जर खूप कमी सारण भरलं गेलं तर सांजोरी पोकळ होते आणि पोकळ झालेली सांजोरी पटकन फुटते. बघा अगदी छान पद्धतीने सांजोरी भरली गेलेली आहे. अशीच आता दुसरीही सांजोरी भरली जाते आहे. बरं हे मी नाही बनवते बरं का, माझी आई बनवते. कारण सांजोरी भरणं हे मला काही जमत नाही, सांजोरी लाटता मात्र येते. बघा आता आईने किती छान पद्धतीने ही सांजोरी भरलेली आहे. सांजोरी भरताना एक लक्षात ठेवायचं की मोहन खूप जास्त किंवा कमी नसायला पाहिजे. आता 5 ते 6 सांजोऱ्या आधी भरून घेतलेल्या आहेत. एका बाउलमध्ये थोडा मैदाही घेतलेला आहे. आता काय करायचं तर सांजोरी लाटायला घ्यायची. आता सांजोरी लाटणं पण एक स्किल आहे, ती जी मला जमते. बघा काय केलं तर थोडं मैदा लावला आणि सांजोरी अलगद हाताने लाटायला घेतली. एक बाजू लाटली की वळवायची, परत लाटायची, परत वळवायची, परत लाटायची. म्हणजे वळवत फिरवत फिरवत आपल्याला लाटत जायचं आहे. लाटायची, पलटवायची, लाटायची, पलटवायची.
सांजोरी लाटताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते म्हणजे लाटणं अगदी हलक्या हाताने धरायचं आणि सांजोरी खूप पातळ नाही लाटायची, ती फुटायला नको आणि ती छान फुगायला पाहिजे म्हणून थोडी जाडसर ठेवायची. बघा आता सगळ्याच सांजोऱ्या मी लाटून घेत आहे. तर बघा गोळे थोडे लहान मोठे असल्यामुळे सांजोऱ्यांचे आकार थोडे लहान मोठे झालेले आहेत. बघा सगळ्याच सांजोऱ्या लाटल्या गेलेल्या आहेत. आता काय करू, आपण यांना तळून घेणार आहोत. गॅसवर कढई ठेवायची, त्यात टाकायचं तेल. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. बघा तेल टाकलेलं आहे. तेल टाकून घ्यायचं, थोडं जास्तच तेल घ्यायचं जेणेकरून आपल्या सर्व सांजोऱ्या 4 ते 5 सांजोऱ्या ॲट अ टाईम तळता येतील इतक्या. बघा मी तेल टाकलं, तेल गरम झालं. आता मी त्यात सांजोऱ्या टाकत आहे. हळूहळू एक एक सांजोरी आपल्याला टाकत जायची आहे. एक एक सांजोरी टाकून आपल्याला त्याला 1 ते 2 मिनटं राहू द्यायचं आहे. मग आपल्याला चमच्याने म्हणजे झाऱ्याने त्याला चाळत जायचं आहे. का तर लगेच जर आपण चाळू तर ती कढईला चिकटून जाईल. बघा आता आपली पहिली सांजोरी जी टाकली होती ती तर फुलायलाही लागली आहे. किती सुंदर पद्धतीने सांजोऱ्या तयार होत आहेत. एकही सांजोरी फुटतही नाही आहे. जर सांजोरी फुटली तर काय होईल की तेलात सर्व मोहन जाईल आणि बाकीच्या सांजोऱ्या तळत्या वेळी आपल्याला त्या सांजोरीवर ते मोहन चिकटून जाईल. म्हणून ही काळजी घ्यायची की हळूहळू आपण सांजोरी तळत जायची आहे. बघा तळली गेलेली आहे. अशाच सगळ्या सांजोऱ्या मी लाटूनही घेतल्या आणि तळूनही घेतलेल्या आहेत. आता काय करायचं की सांजोरी तळल्यानंतर तिला आपण काढायचं आहे एका चाळणीमध्ये. बघा मी चाळणीत काढलेलं आहे. का तर त्याच्यातलं जे जास्तीचं तेल आहे ते त्या चाळणीतून नितरलं जाणार आहे आणि सांजोऱ्या खूप तेलकट नाही होणार आहेत. बघा किती छान गुळाच्या सांजोऱ्या सोनेरी रंगाच्या दिसत आहेत. अगदी छान झालेल्या आहेत. तुम्हीही ट्राय करा आणि तुमची कुठली पद्धत आहे सांजोरी बनवण्याची हेही नक्की सांगा. तुम्हाला आवडली असेल ही एक पुडाची गुळाची सांजोरी तर चॅनलला सबस्क्राईब